आणि आता बातमी आहे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संदर्भात। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीतून प्रवास केलाय। सरनाईकांनी सोलापूर ते धाराशिव एसटीने प्रवास केलाय। मंत्री झाल्यापासून 5 ते 6 वेळा एसटीने त्यांनी प्रवास केलेला आहे असं सरनाईक यांनी म्हटलंय। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असंही सरनाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला हवा, कोर्टाच्या निर्णयाला बांधील राहून काम सुरू असल्याचंही वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून मागणी आहे, त्यांना शासकीय सेवकाचा दर्जा द्या म्हणून। तर ती वस्तुस्थिती ती नाकारता येणार नाही, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा त्यांचा संप झाला होता त्या संपामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेले आहेत। त्या निर्णयाच्या बांधील राहूनच आम्ही आता काम करतोय। परंतु शेवटी बघा, माझे जवळजवळ 87,000 कर्मचारी आहेत, 10 ते 12,000 माझे अधिकारी वर्ग, 1 लाखाचा हा सगळा संघ घेऊन मी पुढे चाललेलो आहे। आणि एसटीची अवस्था तर फार वाईट आहे, तोट्यामध्येच एसटी जात आहे। गेल्या महिन्यापर्यंत 3 कोटी दर दिवशी एसटी लॉसमध्ये होती, परंतु आता जी वाढ केली आहे त्यामुळे एसटीची थोडी लॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा आलेली आहे।